हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप याच्यामधला स्वाध्याय 8.2 बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व धडे बघितलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर। याच्या अगोदरचे सर्व चॅप्टर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 8.2 मधला। काय दिलं याच्यामध्ये? इथं बेरीज आहे, गुणाकार आहे आणि भागाकार पण आहे। तर आपण सुरुवातीला काय करूया, पहिले ह्यांच्या दोघांची बेरीज करूया, मग नंतर ह्यांच्या दोघांचा भागाकार करूया, मग नंतर काय करू आपण, शेवटी गुणाकार करून घेऊ। याचं जे उत्तर येते आणि ह्याचं जे उत्तर येते त्यांच्या दोघांचं काय करू, गुणाकार करू आणि आपण आन्सर काढू। मग आता ह्यांच्या दोघांची जर बेरीज करायची असतील तर छेद सारखे आहेत बघा, डिनोमिनेटर सारखे आहेत, तर आपण काय लिहितो, त्याला एक वेळेस लिहितो। म्हणजेच काय, 7 अधिक 7 लिहितो वरचं, आणि खाली काय छेद समान असल्यामुळे खाली एकच बार 9 लिहितो। मग नंतर हे गुणाकार असल्यामुळे आपण गुणाकार करू। आता ह्या दोघांचा भागाकार करायचा आहे, तर भागाकारचा नियम काय असतो मित्रांनो, पहिला जो फ्रॅक्शन आहे ते जसंच्या तसं ठेवायचं, 7/9 असंच्या तसं ठेवायचं, आणि हे जो भागाकार आहे भागाकारचं काय करायचं, गुणाकार करायचं। भागाकारचं गुणाकार केल्यामुळे ह्याचं रेसिप्रोकल घ्यायचं असते, पण त्याला उलटं करायचं असते। हे 9 छेदामधलं अंशामध्ये न्यायचं आणि 7 वरचं खाली येते। मग हे अशा प्रकारे आपण भागाकारचा नियम आहे। मग आता जर बघितलं तर ह्यांच्या दोघांची बेरीज किती होते, 7 आणि 7 14 होते, भागिले 9ला 9, गुणिलेला गुणिले। मग आता ह्याच्या दोघांचा गुणाकार आहे, गुणाकारमध्ये बघा क्रॉसमध्ये जर असं कॅन्सल झालं तर तुम्ही कॅन्सल करू शकता बघा, 9 1 9, 9 1 9, 7 1 7, 7 1 7। मग ह्या सगळ्याचा गुणाकार काय आहे, ते फक्त एकच येते मित्रांनो। मग आता जर तुम्ही बघितल्या तर या 1ने ह्या 14ला गुणायचं असते, मग गुणाकार काय ते 14 1 14 येते, भागिले 9ला 9 असते। मग अशा प्रकारे तुमचं उत्तर किती सापडलं, 14/9। ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन नंबर 3 मध्ये 14/9 हे उत्तर दिलेलं आहे। आता आपण काय करू, प्रश्न क्रमांक दुसरा सॉल्व्ह करूया। आता बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलेला आहे, एकदम सोपा आहे। 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल, असा प्रश्न विचारलेला आहे। तर पहा मित्रांनो, तुम्हाला लक्ष काय द्यायचं आहे, याच्यामध्ये इथं 4 शब्द आलेला आहे। 4 जेव्हा शब्द येतो तेव्हा 4च्या जागी काय घ्यायचं, गुणाकार घ्यायचं। 4च्या जागी काय घ्यायचं, गुणाकार घ्यायचं। म्हणजेच याच्यामध्ये 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल, असं प्रश्न विचारलं। मग आपण काय करू, ह्याचं पहिलं सोल्युशन काढून घेऊ। याचं सोल्युशन म्हणजे कोणाचं, 3/5च्या किती 4/3, ह्याचं काय करू आपण, पहिलं सोल्युशन करू। याच्यामध्ये आहे पुढं, याच्यामध्ये पहिलं आपण काय करू, ह्याच्यामध्ये किती मिळवायचं आहे ना, ह्या दोघांच्या मध्ये, तर आपल्याला पहिले ह्याचं उत्तर किती येते ते बघू, मग त्याच्यामध्ये आपण मिळवू, किती मिळवू तेच आपल्याला काढायचं आहे। किती मिळवल्यास हा उत्तर येते, असा प्रश्न विचारला। तर आपण ह्याचं सोल्युशन करू बघा, 3/5 घ्यायचं, 4च्या जागी काय घ्यायचं, गुणाकार घ्यायचं, आणि इथं किती 4/3ला 4/3। मग आता जर तुम्ही बघितल्या तर इथं गुणाकार आहे, गुणाकारमध्ये क्रॉसमध्ये काही कॅन्सल झालं तर कॅन्सल होते बघा, 3 1 3, इथं पण 3 1 3। म्हणजे आता इथं काय काय उरलं मित्रांनो, आता इथं गुणाकारच आहे, इथं 1 आहे, इथं 4 आहे, 4 1 4 येते, आणि भागिले 5 1 5 येते। मग ह्याचं उत्तर किती आलं, एवढं उत्तर आलेलं आहे। मग याच्यामध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक येईल, असं विचारलं। मग ह्याच्यामध्ये किती मिळवायचं आहे आपल्याला माहीत नाही, तर आपण काय करू, त्याच्यामध्ये x मिळवू। काय मिळवू आपण, त्याच्यामध्ये x मिळवू। मग आपण काय करू, याच्यामध्येच 4/5 मध्ये मिळवणं म्हणजे बेरीज करणं, याच्यामध्ये किती मिळवू आपण, x मिळवल्यास किती येईल, मग त्याने सांगितले 1/5 हा अपूर्णांक येईल, असं त्याने विचारलेलं आहे। मग आता आपल्याला xची किंमत काढायची आहे, आपण किती मिळवायला, x मिळवायला। मग xची किंमत जर सापडली की मग ते किती मिळवल्या ते तुम्हाला सापडून जाते। म्हणजेच आता हा जो x इथंच ठेवूया, हा प्लसचा जो अपूर्णांक आहे 4/5 तिकडे जाऊन का होते, मायनस होते, म्हणजे x आपण इथंच ठेवूया, 1/5 पण असंच ठेवू, हा जो प्लसचा काय होते तिकडे जाऊन -4/5 होते। मग आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आता इथं छेद कसे आहेत, समान आहेत, मग वरच्याची काय होते, वजाबाकी होते, आणि खाली छेद समान असल्यामुळे त्याला आपण एक बार लिहितो। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 1 आणि 4 ह्याच्या दोघांची काय आहे, वजाबाकी होते, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, म्हणजे उत्तर काय येते, -3/5 येते। उत्तर किती येते, -3/5। कशाची किंमत भेटली तुम्हाला, एक्सची किंमत सापडली आहे। मग आपण किती मिळवलं, त्याच्यामध्ये एक्स मिळवलो, म्हणून एक्सची किंमत किती भेटली आपल्याला, 3/5। अशा प्रकारे -3/5 उत्तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे। +3/5 सुद्धा ऑप्शनमध्ये 2 आहे, पण तुमचं उत्तर काय ते मायनसमध्ये येते, कारण 4 ही मोठी संख्या असल्यामुळं मोठ्या संख्येचं सिम्बॉल उत्तराला द्यायचं असते। कळालं, अशा प्रकारे हा प्रश्न करायचा होता। आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया। आता बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय दिलं, 3 इंटिजर 1/4 या अपूर्णांकाचा, या व्यवहारी अपूर्णांकाचा
अपूर्णांकाची किंमत किती ह्याची किंमत तुम्हाला काढायची आहे. आता हे जे आहे हे मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आहे. कशामध्ये आहे? मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये आहे. याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे कसं कन्वर्ट करायचं मित्रांनो, आपलं इथं काय दिलं 3 इंटिजर भागिले 4 म्हणजे 3 इंटिजर 1/4 असं दिलेलं आहे. तर ह्याला कसं कन्वर्ट करायचं मित्रांनो, पहिलं हे 3 लिहायचं आणि ह्या 4 सोबत काय करायचं गुणाकार करायचं आणि अधिक काय करायची वरची संख्या 1 करायचं आणि खाली काय होतं 4 होतं ना, मग 4च द्यायचं. खाली 4 होतं तर 4च द्यायचं. कळालं तुम्हाला? यांच्या दोघाचा गुणाकार, यांच्या दोघाचा काय गुणाकार आणि गुणाकार केल्यानंतर हे वरचं प्लस काय करायचं 1 करायचं. नेहमी असंच करायचं ह्या मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करण्यासाठी. मग आता बघा याचं उत्तर काय येते 4 त्रिकम 12, 12 आणि 1 13 होते. म्हणजे याचं उत्तर काय येते 13/4 येते. आता ते 13/4 ऑप्शनमध्ये कुठेच नाही. मग त्यांनी काय केलं पॉईंटमध्ये आन्सर आहे. म्हणजे ह्या 4नं 13ला भागलेला आहे. म्हणजे 4नं जर आपण 13ला भागल्या तर किती होते 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12 होते. म्हणजे इथं 12 येते. मग वजाबाकीला काय उरतात 1 उरते. मग आता 4च्या पड्यात तर 1 नाही म्हणून आपण इथं पॉईंट देतो, इथं 0 येते. मग 4 दुनी 8 होते. इथं 8 झालं. मग अजून वजाबाकी 2 आलं. मग आता 4च्या पड्यात 2 नसल्यामुळं पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे इथं काय होते 0 घेऊ शकतो. 4×5 किती होते 20 होते. 4×5 20 म्हणजेच तुम्हाला रिमाइंडर किती आलेला आहे 0 आलेला आहे. बाकी किती आले 0 आले. म्हणजे उत्तर किती आलं 3.25. 3.25 ह्याचं उत्तर आहे. किती आहे 3.25 हे त्याचं उत्तर आहे. कुठं आहे ऑप्शनमध्ये 3.25 हे ऑप्शन नंबर 3मध्ये ह्याचं उत्तर आहे. आता आपण काय करू पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. तर बघा आता प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14मध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो गुणाकार आहे, भागाकार आहे आणि बेरीजसुद्धा आहे. तर आपण काय करू ह्याच्यामध्ये सुरुवातीला ह्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. ह्याला कन्वर्ट करायचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. काय करायचं यांच्या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचं. म्हणजे 3 × 5 करायचं. अधिक वरची संख्या किती आहे 3 आहे. भागिले 5ला 5च ठेवायचं. अधिकला अधिक 7/10ला 7/10. मग इथं भागिले आहे, इथं किती आहे 10 आहे. गुणिले किती 20ला 20 आहे. पहिलं आपण याला कन्वर्ट करून घेऊ. इथं किती होते 5 त्रिक 15, 15 आणि 3 18 होते. 18 भागिले किती झालं 5 झालं. अधिकला अधिक 7/10ला 7/10 भागिले 10ला 10 गुणिले 20ला 20 आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय करू आपण पहिलं आपण काय करू भागाकारची प्रोसेस करून घेऊ. काय करू पहिलं आपण भागाकार, नंतर गुणाकार करू, नंतर बेरीज करू. मग पहिलं हे 18/5 आपण असंच ठेवूया. नंतर हे प्लसला प्लस असंच ठेवू. हे 7/10 असंच असते या दोघाच्या भागाकारमध्ये. आता ह्या 10च्या खाली काय नाही म्हणजे काय असते मित्रांनो 1 असते. मग आता ह्याचं जर भागाकार करायचा असेल तर तुम्हाला हे भागाकारचं काय होते गुणाकार होते. हे 1 वर जाते आणि खाली काय येते मित्रांनो 10 येते. हे असं काय असते आपल्या भागाकारची स्टेप असते. या भागाकारचं गुणाकार करायचं. याच्या खाली काय नाही म्हणजे मी काय घेतलो 1 घेतलो. 1 वर जाते 10 खाली येते. मग इथं गुणिले किती आहे 20 आहे तर 20 तसं ठेवू. मग आता पहा हे 18/5 आपण असंच ठेवू. अधिकला अधिक हे बघा इथं काय होते हे 7 × 1 = 7 होते आणि हे 10 × 10 = 100 होते. म्हणजे हे 100ला 100 गुणिले इथं किती आहे 20ला 20 आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर यांच्या दोघांची बेरीज आहे आणि इथं दोघांचा गुणाकार आहे. मग आता आपण असं क्रॉसमध्ये हे कॅन्सल करू शकतो. म्हणजे आता इथं आपल्याला 20ने ह्याला भाग देऊ शकतो आपण. 20×1 = 20, 20×5 = 100, 20×5 काय होते 100 होते. या 1नं 7ला गुणलं तर 7×1 = 7च होते आणि खाली 5 आहे तर 5च असते. म्हणजे इथं किती 18/5 असते. अधिकला अधिक 7×1 = 7 खाली किती आहे 5ला 5 आहे. मग आता यांच्या दोघांची बेरीज आहे मित्रांनो आणि छेद कसे आहेत समानच आहेत. मग आपण कसं लिहितो याला लिहितो आपण 18+7 लिहितो. खाली समान छेद असल्यामुळे त्याला एकच वेळेस लिहितो. म्हणजेच काय होते 18+7 किती होतात 25 होतात. म्हणजे 25+5 किती येते उत्तर 25च्या पाड्या 5च्या पाड्यामध्ये 25 आहे. 5×5 = 25 म्हणजे उत्तर तुमचं किती आलेलं आहे 5 आलेलं आहे. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 5 आलं. ऑप्शनमध्ये आहे का ऑप्शन नंबर 4मध्ये तुम्हाला उत्तर 5 दिलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न करायचा होता. एकदम सोपा आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहूनसुद्धा घेऊ शकता. आता आपण पुढचा प्रश्न 5वा पाहूया. आता पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक 5वा बघूया. प्रश्न क्रमांक 5वा काय दिले मित्रांनो 7/5 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता. आता आपल्याला काय करायचं आहे आता हे ऑप्शनमधले अपूर्णांक आपल्याला शोधायचं आहे. याच्यापेक्षा कसं असलं पाहिजे मोठा असला पाहिजे 7/5 पण 11/14 पेक्षा कसं लहान असलेला पाहिजे. 11/14 पेक्षा कसं लहान. मग आपण पहिलं काय करू ह्याचं टार्गेट घेऊ. आपण काय करू ह्याला टार्गेट करू. कोणाला 11/14 याच्यापेक्षा याच्यापेक्षा लहान पाहिजे. याच्यापेक्षा कसं पाहिजे ह्याच्यापेक्षा लहान पाहिजे आपल्याला.
कसा पाहिजे, लहान. मग आपण काय करू मित्रांनो, ह्याची किंमत काढून घेऊ आपण. कोणाची, ह्याची किंमत. आता ह्याची किंमत आपल्याला तुलना करायची आहे, आपल्याला ह्याच्यासोबत काय करायचं आहे, तुलना करायचं आहे. ह्याच्यापेक्षा ह्याच्यापैकी कोणतं लहान आहे हे असं आपल्याला तुलना करायचं आहे. आता तुलना करायची 2-3 पद्धत असतात, तर आपण इथं भागाकारची पद्धत करणार आहोत. तर आता मी काय करतो, ह्या 14 आणि ह्या 11ला भाग देतो. ह्याचं जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजेच हाच अपूर्णांक आहे. तर आपण काय करू, पहिलं 14नं काय करू, ह्या 11ला भाग देऊ. आता मला सांगा 14च्या पाड्यामध्ये 11 आहे का, नाही. मग आपण काय करतो, इथं 0 पॉईंट घेतो आणि इथं डायरेक्ट 0 वाढवलं तरी चालते. मग आता तुम्ही जर बघितलं 14च्या पाड्यामध्ये 110 आहे का, नाही. त्याच्या अगोदरची संख्या बघावं लागेल. मग 14 1 14, 14 7 1 98 होते. 14 7 किती होते मित्रांनो, 98 होते. 14 7 98 होते आणि मायनस जर केल्या मग किती उरतात, 110मधून जर 98 गेले तर किती, 12 उरतात. किती उरतात, 12 उरतात. मग इथं पॉईंट दिलेला आहे, इथं आपण 0 देतो. मग आता जर तुम्ही बघितलं तर 14 1 14, 14 2 28, 14 14 14 8 112, 14 8 112 होते. किती, 14 8 112 होते मित्रांनो, 112. 14 8 112. मग आता जर तुम्ही बघितल्या तर आता याच्यामध्ये इथं किती होतात, त्याच्यामध्ये 8 उरतात. किती उरतात, 8. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पॉईंटच्या नंतर 2च संख्या आणायची. पॉईंटच्या नंतर किती, 2च संख्या. म्हणजेच 11/14 म्हणजेच किती आहे आपल्यापाशी, 0.78 आहे. 11/14 म्हणजेच काय, 0.78 आहे. मग आता आपल्याला ह्याचा बी भागाकार करायचा आहे. जर इथं काय म्हणलं, 11/14पेक्षा लहान असलेला म्हणले. मग आता इथं आपण ह्याचा भागाकार करून बघू. हे जर ह्याच्यापेक्षा लहान असेल 0.78पेक्षा तर ते उत्तर काय राहू शकते. मग आपण काय करू, ह्याचं पहिलं ऑप्शन नंबर 1 घेऊ. आपण काय करू, पहिलं ऑप्शन नंबर 1 घेऊ. मी काय करतो, ह्याला रफ करून घेतो. आता हे भागाकार तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला भागाकार जमत असेल तर तुम्ही करू घेऊ शकता. याचं भागाकार मी कसं केलेलं आहे ते इथं करून दाखवलेलं सुद्धा आहे. मग मी आता काय करतो, पहिला जो ऑप्शन आहे त्याचा वापर करतो. पहिला ऑप्शन जर तुम्ही बघितला तर पहिला ऑप्शन काय आहे, 6/7 आहे. आता आपल्याला ह्याला भागाकार करू असं पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे. तर आपण 7नं काय करू, 6ला भाग देऊ. 7च्या पाड्यामध्ये 6 काही नसते, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, इथं 0 घ्यावं लागेल, पॉईंट द्यावं लागेल आणि इथं 0 तुम्ही वाढवू शकता. मग काय होते, 7 7 7 49, 7 8 56 होते. 7 8 56 होते. 7 8 काय झालं, 56 झालं. मग तुम्ही जर बघितलं तर इथं काय येते, 7 8 56 होते. मग इथं किती उरतात मित्रांनो, ह्याच्यामध्ये 60मध्ये 4 उरतात. मग तुम्ही जर बघितलं तर आता पुढं तुम्हाला करायची गरजच नाही. पुढं तुम्हाला काय करायची गरजच नाही, कारण तुम्ही जर इथं जरी केल्या, इथं 0 देऊन 7 5 35 होते. मग इथं अजून किती उरतात, इथं 5 उरतात. पण याचं उत्तर किती येऊ लागलं, ह्याचं उत्तर किती आलं, 0.85 येऊ लागलं. म्हणजे ह्याचं उत्तर किती येऊ लागलं, ह्याचं उत्तर आलं 0.85 येऊ लागलं. आता इथं जे बघितलं तुम्ही, हे कसं आहे, हे आहे 0.78 आहे. 0.78 आहे. म्हणजे 0.85 हे कसं आहे, मोठं आहे कोणापेक्षा, ह्याच्यापेक्षा. पण आपल्याला कसं पाहिजे, याच्यापेक्षा लहान पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 येऊ शकते का, ऑप्शन नंबर 1 येऊ शकत नाही. हे कसं आहे, ह्याच्यापेक्षा मोठं आहे. बघा 0.78 हे कसं आहे, हे मोठं आहे. इथं जर बघितलं तर 0.8 आहे, इथं बघितलं तर 0.7 आहे. म्हणजे हे कसं लहान आहे, हेच मोठं आहे. आपल्याला ह्याच्यापेक्षा कसं अजून लहान पाहिजे, म्हणून पहिलं ऑप्शन तर येत नाही. आता आपण दुसरं ऑप्शन चेक करूया. असंच कोणतं जे लहान आलं ते त्याचं उत्तर काय असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला असणार आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर आपल्यापाशी दुसरं ऑप्शन किती आहे, दुसरं ऑप्शन आहे 16/21. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे. मग आपण काय करू, 21नं या 16ला काय करू, भाग देऊया. मग 21च्या पाड्यामध्ये 16 असते का, नसते. मग आपण इथं काय करतो, 0 पॉईंट घेतो आणि इथं 0 वाढवू शकतो डायरेक्ट. मग आता 21च्या पाड्यामध्ये किती, 160 आहे. मग 21 1 21, 21 2 42, 21 1 21, 21 2 42, 21 7 147 होते. 21 7 किती होते, 147 होते. 21 7 147 होते. मग आता जर तुम्ही याची वजाबाकी केल्या तर इथं 5 उरतात, इथं 10. 10मधून 7 गेले, 3 उरले, 5मध्ये गेले 13. म्हणजे आता तुम्ही जर बघितल्या तर याच्यामध्ये इथं 0 आपण वाढवू शकतो, 0 वाढवू शकतो. मग 21 7 147 आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं 21 6 126 होते. 126, 21 6 126. मग किती उरते, याच्यामध्ये 4 उरले. मग तुम्ही जर बघितलं तर ह्याचं जे उत्तर आलं 16/21, ह्याचं उत्तर किती आलं, 0.76 आलेलं आहे. 0.76. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याचं उत्तर 0.76 आलं. याचं उत्तर किती आहे, 0.78 आहे. तुम्ही जर बघितल्या 0.78 आणि 0.76 ह्याच्यापेक्षा कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, तर
इकडलं कोण मोठं आहे, तिकडलं कोण आहे छोटं आहे. म्हणजे हे मोठं आहे ते छोटं आहे. म्हणजे 16/21 कसं आहे, लहान आहे कोणापेक्षा, या 11/14पेक्षा. आणि आपल्याला काय पाहिजे होतं, लहानच पाहिजे होतं. लहान असलेला अपूर्णांक कोणता, मग कोणता आहे लहान अपूर्णांक, ऑप्शन नंबर 2 हे कसं आहे, याचं लहान आहे मित्रांनो. मग अशा प्रकारे तुम्हाला ह्याचं उत्तर काढू शकता तुम्ही ह्याचा जरी भागाकार केला तरी ते काय भेटणार तुम्हाला, मोठं भेटणार. ह्याचा जरी भागाकार करून बघितला तर ह्याच्यापेक्षा काय भेटणार, मोठंच भेटणार. ऑप्शन नंबर 2मध्ये आपल्याला इथं लहान भेटलेलं आहे. इथं कंपॅरिझन बघू शकता. 0.78 हे मोठं आहे, 0.76 हे कसं आहे, लहान आहे. मग अशा प्रकारे ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर येते. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. याच्यामध्ये काय विचारलं, 3/7मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत, म्हणजे बेरीज किती येईल, 3 येईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ह्या 3/7मध्ये तुम्हाला हे 3/7 किती वेळा मिळवायचं आहे, याच्यामध्येच मिळवायचं आहे. ह्याच्यामध्येच 3/7 हे असं किती वेळा जर मिळवल्या तर त्याची बेरीज किती येईल, ह्या सगळ्याची बेरीज किती येईल, या सगळ्याची बेरीज किती येईल, 3 येईल, असं त्यांनी काय विचारलेलं आहे. तर आता तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला किती वेळा मिळायचं आहे माहीत आहे का, माहीत नाही. तुम्ही आता 3 वेळा मिळवून, 4 वेळा मिळवून, 5 वेळा मिळवून करून तुम्ही इथं बेरीज करणार आहात का, करणार नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं ट्रिक वापरायचं आहे. जेव्हा बी तुम्हाला वेळा हा शब्द येतो, वेळाच्या जागी काय लावायचं मित्रांनो, गुणाकार लावायचं. वेळाच्या जागी काय लावायचं, गुणाकार लावायचा आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 3/7मध्ये किती वेळा मिळवल्यास तर आपण काय करू, गुणाकार घेऊ. किती वेळा, गुणाकार घेऊ. आणि किती म्हणू आपण त्याला, n वेळा म्हणू. किती वेळा म्हणू आपण, n वेळा मिळवल्यास तर काय येते आपल्याला बेरीज, त्याची बेरीज तुम्हाला 3 सापडते. किती सापडते तुम्हाला बेरीज, 3 सापडते. अशा प्रकारे आपण याचं समीकरण तयार करून घेऊ शकता. आता जर तुम्ही बघितल्या तर इथं n वेळा, म्हणजे आपल्याला nची किंमत काढलं की ते तुम्हाला समजून जाईल की 3/7 ह्याच्यामध्ये किती वेळा मिळवल्यानंतर बेरीज किती येईल, त्याची 3 येईल, हे तुम्हाला कळून जाईल. आता किंवा तुम्ही असं याच्यामधले ऑप्शन तुम्ही पुट करून बी बेरीज करून बघू शकता 3 येण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा ट्रिकनं करू शकता. मग आता आपण काय करू, हा जो 3/7 आहे याला काय करू, इक्वल टूच्या पलीकडनं. आता इक्वल टूच्या पलीकडनं तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो, एक स्टेप वाढवून घेतो. 3/7 गुणिले फक्त n लिहितो आणि इथं किती लिहितो, 3ला 3 लिहितो. तुम्हाला समजण्यासाठी तिथं n वेळा असं लिहिलो. मग आता तुम्ही जर बघितलं तर ह्याला काय करू आपण, इक्वल टूच्या पलीकडनं. आता nला आपण इथंच ठेवू, या 3ला पण असं इथंच ठेवू. आता हा जो काय आहे, हा इथं 7 भागाकारमध्ये आहे, बरोबरच्या पलीकडे गेलं तर काय होते, याच्यासोबत गुणाकारमध्ये जाते. आणि हा जो 3 इथं गुणाकारमध्ये आहे, इकडे आलं तर काय होते, भागाकारमध्ये जाते. मग अशा प्रकारे यांची किंमत तुम्हाला काय सापडते बघा, ह्यांच्या दोघांचा गुणाकार करा. किंवा इथं 3 1 3 कॅन्सल होते आणि फक्त उरते किती, 7 उरते. म्हणजे यांची किंमत किती आली, 7 आली. म्हणजे किती वेळा आपल्याला मिळवावं लागेल, 7 वेळा मिळवावं लागेल. किती वेळा मिळवावं लागेल, 7 वेळा मिळवावं लागेल मित्रांनो. अशा प्रकारे ह्याचं उत्तर काय येते, ऑप्शन नंबर 2 येते. आता ह्याचं उत्तर काही ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नंबर 1 दिलेलं आहे, पण हे ऑप्शन नंबर 1 हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2च बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गणित करू शकता. किंवा तुम्ही ह्याला असं 7 वेळा किंवा 6 वेळा मिसळून बी बघू शकता. तुम्हाला बेरीज जर 3 आली, ज्याची 3 येते ते तुमचं उत्तर असणार आहे. पण आपल्या ट्रिकनुसार, आपल्या माहितीनुसार मी उत्तर काढलेलं आहे. त्याचं किती आहे उत्तर, 7च आहे. ऑप्शन नंबर 2 तुम्हाला बरोबर उत्तर सापडलेलं आहे. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. हॅलो मित्रांनो, आता पहा याच्यामधला 7वा प्रश्न बघूया. 7व्या प्रश्नामध्ये काय विचारले, a बरोबर b, b बरोबर c, c बरोबर d, तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे ऑप्शनमधलेच ह्याच्यापैकी कोणता मोठा आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर आपण काय करू, पहिला ऑप्शन लिहून घेऊ. पहिलं काय दिलं मित्रांनो, पहिलं तुम्हाला दिलेलं आहे a/5. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे तुम्हाला b/7 आणि तिसरं दिलेलं आहे आपल्याला c/3 आणि चौथं दिलेलं आहे आपल्याला d/2 असं दिलेलं आहे. पण तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, ह्या प्रश्नामध्ये हे सगळे कसे आहेत, समान आहेत. आता हेच ABCD कुठं आहेत, ABCD हे अंशामध्ये आहेत. कुठं आहेत, अंश आहेत. याचं पण काय आहे, ते अंश आहे की नाही, अंश आणि छेद. आता सगळेचे अंश कसे आहेत, समान आहेत. सर्व अंश कसे आहेत, समान आहेत. सगळे न्यूमरेटर कसे आहेत, समान आहेत. सगळ्याचे, कारण इथं दिले ना तुम्हाला ABCD हे कसे समान आहेत म्हणले. म्हणजे याचा अंश A आहे, याचं B आहे, याचं C आहे, याचं D आहे. म्हणजे सगळ्याचे अंश कसे आहेत, समान आहेत. मग जेव्हा असं अंश सगळ्याचे समान असतात तेव्हा काय, ज्याचा छेद सर्वात लहान ते काय असते, सर्वात मोठा असते. बघा, ज्याचा छेद, हे लक्षात ठेवा, ज्याचा छेद सर्वात लहान असेल,
सर्वात लहान असेल तो काय असणार आहे, तो सर्वात मोठा असणार आहे. तो कसा आहे, सर्वात मोठा असणार किंवा असेल, सर्वात मोठा असेल. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आता सगळ्यात छेद लहान कोणता आहे, हा 2 वाला सगळ्यात छेद लहान आहे, म्हणून हे अपूर्णांक कसा असणार आहे, सगळ्यात मोठा असणार आहे. म्हणजे ऑप्शन किती आहे, D/2. ऑप्शन नंबर 4 ह्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. तर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या. काय विचारलं, एका वर्गात 72 मुले आहेत. किती मुलं आहेत, एकूण 72 मुलं आहेत. एका वर्गामध्ये किती, 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुले आहेत. बघा, सगळं मुलं मिसळून किती आहेत, 72 आहेत. त्यापैकी 13/24 हे कसे आहेत, मुलगे आहेत. मुलगे आहेत म्हणजे मुलं आहेत 13/24. त्यातील 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली. म्हणजे त्यामध्ये किती, 1/3 मुलांची कबड्डी संघामध्ये काय झाली, निवड झाली आहे. तर कबड्डी संघात किती जणांची निवड झालेली आहे असं विचारलेलं आहे. तर एकूण मुलं किती आहेत, सगळं मुली मिसळून 72 आहेत. त्याच्यापैकी 13/24 काय आहेत, हे मुलगे आहेत. मुलगे म्हणजे काय मित्रांनो, मुलं. मुलगे म्हणजे काय, मुलं. एवढे मुलं आहेत, किती आहेत, 13/24. तर आपण एकूण मुलं किती आहेत ते काढू. आपण पहिलं काय करू, एकूण मुलं किती आहेत ते काढू. मुली नाही, मुलं. एकूण मुलं कसं काढणार आपण, ह्या 72चे किती आहेत, 13/24 मुलगे आहेत असं म्हणलं त्यांनी. मग आपण काय करायचं, 72 गुणिले 13/24 हे जर केला तर तुम्हाला एकूण काय भेटतात, मुलं सापडतात. मग आपल्याला एकूण मुलं सापडण्यासाठी याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता 24 × 24 24 त्रिक 72 होते. म्हणजे 3 गुणिले 13 एवढे काय आहेत, आपले एकूण मुलं आहेत. एकूण काय आहेत, हे मुलं आहेत. मुलं म्हणजे मुलीला सोडून टाकून मुलंच किती आहेत आपले, 3 त्रिक 9 3 × 3 39 कसे आहेत, आपले मुलं आहेत. मग ह्या 39 पैकी किती, 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली. म्हणजे ह्या 39 पैकीच आहे ना. मग ह्याचं उत्तर कसं काढायचं, ह्याच्यापैकी किती, 1/3 मुलांची संघात निवड झाली, म्हणजे ह्याच्यापैकी. मग आपण काय करायचं, 39 गुणिले 1/3 एवढ्या मुलांची काय झाली, कबड्डी संघात निवड झाली. मग आपण काय करू शकता, ह्याचं उत्तर काढू शकता. 3 × 3 3 × 3 3 त्रिक 9 म्हणजे किती, 13 गुणिले 1 म्हणजेच किती मुलांची संघात निवड झाली, 13 मुलांची काय झाली, संघामध्ये निवड झालेली आहे कबड्डीच्या. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर 4 असं दिलेलं आहे ऑप्शन नंबर 13 मध्ये. पहा एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. एकूण मुले 72 होते, याच्यापैकी किती, एवढे मुलं आहेत म्हणलं ना. मग आपण 72 गुणिले 13/24 करून आपण एकूण मुलं काढलो. मग एकूण मुलापैकी किती मुलांची संघात निवड झाली, 1/13. मग एकूण किती होते आपले, आता 39 होते. मग 39 पैकी 1/3चे आपण संघामध्ये निवड झालेली मुलं होते. मग आपण 13 गुणिले 1/3चा गुणाकार केलो, 13 आलं. मग अशा प्रकारे ऑप्शन नंबर 4 ह्याचं उत्तर आहे. आता भेटूया आपण. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. तर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 काय आहे, एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. आपल्याला ह्यांच्या दोघांची बेरीज करायची आहे, मग नंतर याच्यामध्ये वजाबाकी करायचं आहे आणि उत्तर किती येते ते सांगायला सांगितलं. तर आता आपण काय करू, पहिले यांच्या दोघांचा गुणाकार करू. काय येते, 1 भागिले इथं किती होते, 60 होते. नंतर अधिक याच्या दोघांचा गुणाकार करू, किती होते, 40 होते. त्याच्यानंतर मायनस याच्या दोघांचा गुणाकार करू, किती होते, 6 × 24 होते. आणि तुम्हाला ह्याचीच काय करायची, किंमत काढायची आहे. मग आता तुम्ही जर बघितल्या तर ह्याचे छेद समान नाहीत मित्रांनो. आणि याचे छेद समान करण्यासाठी आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काढू शकत नाही. तर आता छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, दुसरी आपण एक पद्धत वापरूया, LCMची. आता तुम्हाला ह्या सगळ्या तिघाची पण काय करायचं, LCM काढायचं आहे. तर आता LCM मी तुम्हाला काढून दाखवतो. LCM म्हणजे काय, लसावी. आता पहा काय घ्यायचं, हे 60 घ्यायचं, एक रेष ओढायची, 40 घ्यायचं, एक रेष ओढायची, आणि 24 घ्यायचं, एक रेष ओढायची. आता जर तुम्ही बघितलं तर आता ह्याचं काय करायचं, ह्याला भाग द्यायचं, ह्याला काय करायचं, भाग द्यायचं. आता ह्या तिन्ही संख्येला भाग जाणाऱ्या एका संख्येनं भाग द्यायचं. आता तिन्ही संख्या कशा आहेत, समसंख्या आहेत, म्हणून आपण काय करू शकता, 2 भाग देऊ शकता. सगळ्यात छोट्या संख्येनं भाग देत जायचं. मग आपण सर्वात छोट्या संख्येने म्हणजे 2 भाग देऊ, कारण तिघालाही पण 2 भाग जाते. बघा, 2 त्रिक 6 होते आणि 0ला 0, 2 दुणे 4 होते, 0ला 0, 2 1 2, 2 दुणे 4ला 2 दुणे 4. मग आता अजून परत ह्या सगळ्याला कितीनं भाग जाते त्याच्यानं काय करायचं, भाग द्यायचं. अजून ह्या सगळ्याला 2 भाग जाते, आपण याला 2 भाग देऊ. आता बघा, 2 1 2 आणि ह्याच्यामधलं 1 उरते, 2 5 10, अजून 2 भाग जाते, 2 1 2, 0ला 0, 2 6 12. मग आता पहा, अजून ह्याला कितीनं भाग जाते त्याला काय करायचं, भाग द्यायचं. आता ह्याला काय करू, आपण 5नं भाग देऊया. बघा, 5नं भाग दिलं तर 5 त्रिक 15 होते, 5 दुणे 10 होते. ह्या 6ला जात नाही म्हणून हे 6ला 6 असंच ठेवायचं.
ज्या दोघाला जाते त्यालाच द्यायचं. आता तिघापैकी ह्या तिघापैकी ह्या दोघाला 5नं भाग जात होतं म्हणून आपण 5नं देणार. 5 त्रिक 15, 5 दुणे 10, 6ला जात नव्हतं म्हणून 6ला 6 तसंच ठेवल्या. मग आता ह्या तिघाला कितीनं भाग जाते? 3नं भाग जाते. आपण ह्याला 3नं देऊ. हे बघा 3 एक 3, ह्या 2ला जात नाही 3नं म्हणून आपण ह्या 2ला असंच ठेवू. मग 3 दुणे 6, पण ह्याला तर जाते ह्याला तर जाते, ह्या दोघाला 3नं जाते म्हणून आपण 3नं भाग दिलो. मग आता जर बघितलं तर याच्यामध्ये हे 3 दुणे 6 होते, इथं 3 दुणे 6. म्हणजे आता जर बघितलं तर इथं काय आहे ते, आता ह्या तिघापैकी दोघाला कशानं भाग जाते? 2नं भाग जाते. मग आपण ह्याला काय 2नं भाग देऊ. हे 1ला 1 असते, बे 1 बे, त्याच्यानंतर बे 1 बे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? LCM काढायचं आहे. LCM म्हणजेच काय? लसावी. आता लसावी करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? LCM म्हणजे काय काय घ्यावं लागेल? हे संख्या घ्यावं लागेल इक्वल हे, त्याच्यानंतर इक्वल संख्या बी घ्यावं लागेल. आता तुम्ही जर बघितलं तर सोपं काय झालं, इक्वल सगळं एक एक आहे, या सगळ्याचा गुणाकार एकच येते. फक्त आपल्याला ह्या संख्याचाच गुणाकार करायचा आहे. ह्या सगळ्याचा गुणाकार करायचा असते, पण हे एक एक असल्यामुळे गुणाकार एकच येते. याला लिहिणं गेलं तरी जमते. ह्या सगळ्याचा गुणाकार करू. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले किती आहे? 2 आहे. मग आता आपण काय करू? पहिलं सुरुवातीला मित्रांनो याच्यामध्ये आपण ह्याला पहिलं ह्या 2ला लिहून घेऊ. पहिलं आपण काय करू? ह्या 2ला इथं लिहून घेऊ. मग नंतर गुणिले 5 गुणिले काय करू? इथं 3 करूया. आता जर तुम्ही बघितलं तर ह्यांचं काय होते? बे दुणे 4, 4 त्रिकम किती होते? 12, 4 दुणे 8 होते. किती होते? 4, 4 दुणे 8. मग नंतर इथं जर बघितलं तर 15 झालं. हे किती झालं? 15. मग आता त्यांच्या दोघांचं काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा 3 आहेत का? हे 3 आणि हे. मग आता 15 8 120, 15 8 किती होते? 120 होते. 15 8 किती झाले? 120 झाले. मग आता LCM किती आलं? 120 आलं. LCM किती आलं? 120. मग आता काय करायचं? आता हे जे संख्या आहेत, हे संख्या, या संख्याला ह्या संख्यांना ह्याला कोणत्या संख्येने जर आपण गुणाकार केलं तर 120 येईल हे शोधायचं. या कोणत्या संख्येने जर गुणाकार केलं तर 120 असं येईल हे शोधायचं. मग मला सांगा, ह्याला जर मी 2नं गुणलो तर 120 होते, ह्याला जर मी 3नं गुणलो तर 120 होते, याला जर मी 5नं गुणलं तर काय होते? 120 होते. मग आता आपण काय करू? ह्याच्या खाली याचा गुणाकार करू. ह्या LCM येईल असं आपल्या संख्येनं गुणायचं असते. या खालच्याला जर गुणलं तर वरच्याला बी गुणावं लागेल. म्हणजे मी काय करतो? वरी कितीनं गुणतो? 2नं. मग खाली बी किती गुणतो? 60ला सुद्धा मी 2नंच गुणतो. अधिक वर कितीला गुणतो मी? वर मी 3नं गुणणार आहे. मग खाली पण किती गुणणार? 40ला 3नंच गुणणार आहे. मायनस वर कितीनं गुणणार आहे मी? 5नं. आणि खाली पण किती गुणणार आहे? 24 गुणिले 5 करणार आहे. 24 गुणिले 5. मग आता पहा, यांच्या दोघंच काय येते? 2 येते. हे किती होते? 120 होते. अधिकला अधिक हे किती होते? 3 होते. याचं किती होते? 120च होते. मायनस आहे, हे किती होते? 5 होते. आणि ह्याच्या दोघांचं किती होते? 24 गुणिले 5 120च होते. बघा आता काय झालं? छेद समान झाले. मग आपण पहिलं काय करू? बेरीज करू. म्हणजे किती येते? 2 अधिक 3 छेद समान असल्यामुळे 120 पहिलं जसंच्या तसं लिहू. मायनस 5ला 5 आणि भागिले 120ला 120. ह्याच्या दोघांची बेरीज किती होते? 5 होते. भागिले किती? 120ला 120. मायनसला मायनस 5ला 5 भागिले किती? 120ला 120. आता जर तुम्ही बघितल्या तर यांच्या दोघांची काय आहे मित्रांनो? वजाबाकी आहे आणि दोन्ही पण सारखे आहेत. हे प्लस मायनस काय होते? कॅन्सल होते आणि उत्तर काय ते 0 येते. अशा प्रकारे ह्याचं उत्तर किती आहे? 0 आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. छेद समान करण्यासाठी आपल्याला काय केलो? आपण LCMचा वापर केलो. लसावी काढून घेतलेला आहे. जे एकदा का लसावी तुम्हाला भेटली मग हे 120 आहे ना, मग हे छेदामधली संख्या 120 बनवायचं. 120 बनवण्यासाठी ह्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल हे संख्या शोधावं लागेल. मग आपल्याला कळते 60 आहे. 60ला 2नं मल्टिप्लाय केलं तर 120 होते. मग खाली बी 2नं मल्टिप्लाय करायचं, वरी बी 2नं मल्टिप्लाय करायचं. फक्त खालीच करू शकत नाही आपण, वर आणि खाली बी करावं लागेल. मग इथं आपण वर आणि खाली जे संख्या आहेत त्या संख्येनं आपण काय करू? मल्टिप्लाय केलं. ह्याला 2नं केलं, ह्याला 3नं केलं, ह्याला 5नं केलं. मग आता आपल्याला सगळ्याचे छेद काय झाले? समान झाले. मग आता आपण अशा प्रकारे ह्याचं उत्तर काढलो. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा प्रश्न क्रमांक 10 एकदम शेवटचा प्रश्न आहे. एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. फक्त तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे. तर आता आपण काय करू मित्रांनो? यांच्या दोघांचं काय करू? पहिलं सोल्युशन करू. आता जर तुम्ही बघितल्या तर इथे 11/3 आहे, गुणिले आहे आणि -3/22 आहे. त्याच्यानंतर इथं भागिले आहे आणि इथं -1/8 आहे. फक्त तिथं कंस त्यांनी दिलेले आहेत. पहिलं आपण ह्यांच्या दोघांचा गुणाकार करून घेऊ. बघा इथं क्रॉसमध्ये हे कट होते. 3 1 3 3 1 3. मग आता इथं काय उरतं मित्रांनो? इथं मायनस आहे, इथं 11 आहे, इथं 22 आहे. मग 1 गुणिले 11 11च येते आणि मायनस असल्यामुळे इथं मायनस येते. भागिले इथं किती आहे? 22ला 22 खाली येते. 1 गुणिले 22 22च होते. आणि इथं किती आहे मित्रांनो? भागिले आहे आणि मायनस किती आहे? 1/8 आहे. आता जर तुम्ही बघितला तर ह्यालासुद्धा आपण 11नं भाग देऊ शकतो. कसं? कॅन्सल करू शकतो. 11 1 11
मग खाली किती येते 11 दुनी 22. म्हणजे इथं काय उरते -1/2 भागिले किती आहे इथं 1/8 आहे. आता इथं मायनस पण आहे, इथं काय आहे मायनस पण आहे. मी इथं चांगलं लिहितो वाटल्यास, हे भागिले -1/8 आहे. आता जर बघितलं तर हे भागाकार आहे आणि दोघाला पण मायनस मायनस आहे. मग दोघाला जरी भागाकारमध्ये मायनस मायनस असेल तर हे मायनस कट होते. मग उरते काय 1/2 भागिले 1/8 आहे. मग आता तुम्हाला ह्या भागाकारचं नियम माहीत आहे कसं करायचं. ते कसं करतो आपण 1/2 असंच ठेवतो, ह्या भागाकारचं गुणाकार करतो, वर 8 जाते, खाली काय येते 1 येते, खाली काय जाते 1 येते. मग आता तुम्ही जर बघितलं तर ह्यांच्या दोघांचं गुणाकार केलं तर 1 8 8च होते आणि 2 1 2च होते. मग अजून ह्याला भाग जाते, कितीनं जाते 2 न, 2 1 2 2 चौक 8 म्हणजे इथं उत्तर काय येते 4 येते. 2 चौक 8 म्हणजे उत्तर किती आलं 4 आलं. ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही अजून सुरुवातीपासून बघा, समजून घ्या, लिहून घ्या. आता हे प्रॅक्टिस सेट आपलं स्वाध्याय झालेलं आहे. आता आपण पुढच्या धड्यामध्ये भेटूया. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.